नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे. आज आपण खडकमाळआळी येथे पुणे येथे आलेलो आहोत. येथील खडकमाळआळी गणपती अध्यक्ष माननीय श्री संजय दादा बालगुडे यांच्या मंडळाचे इथं गोकुळधाम याचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी अध्यक्षांना आपण या विषयी पुढची रूपरेषा काय आहेत त्याविषयी माहिती घेऊया. दादा, आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आपण जे कृष्ण भगवंताचे गोकुळधाम जो डेकोरेशन केलेलं आहे त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या. यावर्षी खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेली 3-4 वर्ष पॅटर्न बदललेला आहे डेकोरेशनचा. पूर्वी आमच्याकडं खूप पूर्वी लाइटिंग असायची, तुम्हालाही कल्पना आहे त्याची. पॅरामाउंट साऊंड सर्व्हिस आणि आमचे पिलावरे ते सेटिंग करायचे. त्याच्यानंतर 20 वर्ष आम्ही हालतं चालतं डेकोरेशन केलं आणि पुण्यात पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन हे जवळजवळ 40 फुटी मूर्ती होती गरुडाला धरून, ती मिरवणुकीलाही नेली होती. आता या 3 वर्षात शताब्दी नंतर हे आता मंडळाचं 102वं वर्ष आहे. तर ह्या 3 वर्षात आम्ही डेकोरेशनचा पॅटर्न बदललाय, किंवा देऊळ किंवा एखादा किल्ला. त्याच्यानंतर या वर्षी आम्ही भगवान श्रीकृष्णाचं ऐतिहासिक धार्मिक माध्यमातून या गोकुळ धाम म्हणून असं डेकोरेशन केलेलं आहे. संदीप गायकवाड यांनी हा देखावा सादर केलेला आहे. संकल्पना मंडळाची आणि शैलेश परदेशी म्हणून हे अनेक वर्ष आता कल्पक म्हणून काम करतात या सगळ्या गोष्टी. धन्यवाद. आपण परदेशी सरांना विचारूया. परदेशींना विचारतोय, आपण जे डेकोरेशन केलंय याविषयी आता दादांनी जी माहिती दिली याविषयी पुढची रूपरेषा काय? सगळ्या अध्यक्षांचं मार्गदर्शन असतं. दरवर्षी विविध वेगवेगळ्या विषय आम्ही चर्चा करतो साहेबांशी आणि त्याविषयी डिस्कशन करतो. मग याविषयी आमच्या की द्वारका किंवा गोकुळधाम करावं. आज राधाष्टमी हिशोबाने आम्ही तो पॅटर्न ठेवला होता आणि गोकुळधामचे सगळे श्रीकृष्णाचे सगळे कटआउट बनवले किंवा मंदिर बनवलं आणि हे आता आमचं असे 1-2 वर्ष हे आम्ही चालू ठेवणार. धन्यवाद. पुढच्या वाटचालीस आपल्याला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती.